जय भीम, जय मल्हार, जय सेवालाल, जय बसवांना. अजून काय? खूप मोठी यादी आहे. भवतु सर्व मंगलम, सर्वांचं भलं हो. सगळ्याचा अर्थ एकच आहे. आणि एवढं सगळं म्हणल्याशिवाय आपला भारत पूर्ण होत नाही. भारताच्या संविधानाला आणि महाराष्ट्रातल्या शूरवीरांना, महाराष्ट्रातल्या संत आणि समाज सुधारकांना मी विनम्र अभिवादन करतो. आज ज्यांची जयंती आहे कॉम्रेड भगतसिंग, त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या या मोहोळ तालुका, मोहोळ विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार संवाद बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते काकासाहेब, या मतदारसंघाचे पक्षाचे निरीक्षक, महाराष्ट्रातील एक आक्रमक आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते उत्तमराव जानकर साहेब, पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष ज्यांनी मला निमंत्रित केलं ते विनय कुमार पाटील, महिलांच्या अध्यक्षा संगीता पवार, ज्यांनी अगोदर सुरुवातीला भाषण केले ते महेश माने. तुमचं नाव काय दादा? विलास पाटील. त्यांनी सुद्धा अतिशय सूचना आणि महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी मांडले. बाकीचे सर्वच मान्यवर पदाधिकारी इथे आहेत, इच्छुक उमेदवार सुद्धा काही इथे आलेले आहेत. मी विचारलं सहज बसल्या बसल्या अध्यक्षांना की किती इच्छुक आहेत. काहीतरी 20 लोक इच्छुक आहेत असं कळालं. त्यातले काही लोक इथे उपस्थित आहेत. त्यांना वाटलं इथे लोकांच्यात यावं, कार्यकर्त्यांच्यात यावं. काही आले नसतील कदाचित, त्यांना असं वाटलं असेल तिकडून तिकीट आणू म्हणून ते तिकडं असतील कदाचित. काही जण मिळलं तर मिळलं, बघू चान्स लागतोय का. राजकारणामध्ये 3 प्रकारची लोक असतात, 3 प्रकारचे कार्यकर्ते असतात राजकारणामध्ये, कुठल्याही पक्षात. बरं का, कुठल्याही पक्षात म्हणतोय मी. एक असतो पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवणारा, त्याला विचारनिष्ठ म्हणतात. दुसरा कार्यकर्ता असतो तो व्यक्तिनिष्ठ असतो. त्याचा जो कोण लीडर असेल त्याच्यापुरताच तो असतो. तो तिकडे गेला की हाय तिकडे चालला, त्याला व्यक्तिनिष्ठ कार्यकर्ता म्हणतात. आणि तिसरा कार्यकर्ता असतो तो संधी साधू असतो. कुणाचं काही का होईना, उन्हाळ्या नाही तर पावसाळ्या आपल्याला संधी मिळते का बघू. असे संधी साधू, विचारनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ 3 प्रकारचे सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातल्या नव्हे देशात कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, कुठल्याही शहरात गावात जा, अशा प्रकारचे ढोबळमानाने 3 प्रकारचे कार्यकर्ते दिसतात. यांना जर का विचारलं राजकारणात कशासाठी आहे तर त्याला नीट सांगता येत नाही. तो ज्या पक्षात आहे त्याला त्याचं जरी विचारलं तू त्या पक्षात कशासाठी आहे ते सुद्धा त्याला नीट सांगता येत नाही. मात्र तो राजकारणात असतो. आळंदी पंढरीवरून, संतांच्या तीर्थक्षेत्रावरून पंढरपूरला वारी येते. सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक दिंड्या येतात, शेकडो दिंड्या येतात, दरवर्षी येतात. त्या दिंडी चालकांना, त्या वारकरी दिंडीमध्ये चालणाऱ्यांना माहित असतं आपला दुपारचा विसावा कुठे आहे, संध्याकाळचा मुक्काम कुठे आहे, सकाळी कुठून कुठे चालायचंय, पंढरपूरला आपण कधी पोहोचणार आहोत, परतीचा प्रवास कधी आहे, याचा पूर्ण वेळापत्रक त्याला माहिती असतं, ते त्या दिंडीत चाललेल्या माणसाला. पण राजकारणाच्या दिंडीमध्ये चाललेल्या राजकारणातल्या कार्यकर्त्याला विचारायला पाहिजे तुझं अंतिम ध्येय कोणतं, तुझं पंढरपूर कोणतं, त्याला ते माहितच असलं पाहिजे. जर त्याला राजकारणात राहून त्याचं पंढरपूर माहित नसेल तर हा अंधारात साच फोडतोय असा त्याचा अर्थ आहे. मी पुस्तकी गप्पा मारत नाही, मी प्राध्यापक नाही बरं का. मला बऱ्याचदा लोक विचारतात तुम्ही प्राध्यापक आहे का, मी नाही म्हणतो. मग ते म्हणतात तुम्ही वकील आहेत का, मी नाही म्हणतो. मग तुम्ही कोण आहात तर मी कार्यकर्ता आहे. मी 32-35 वर्ष सार्वजनिक जीवन जगतोय. मी माझ्याही गावात 5 वर्ष सरपंच होतो. विनय कुमार, 3000 रुपयात मी सरपंच झालेला कार्यकर्ता आहे. जानकर साहेबांच्या इतक्या निवडणुका लढवल्या नाहीत पण विधानसभा लढवून बघितली. वयाच्या 22व्या वर्षी जिल्हा परिषद सुद्धा लढवून बघितली, पदयात्रा करून बघितल्या. आंदोलनातला मी स्वतःला मास्टर समजतो. 100 पेक्षा जास्ती आंदोलन मी स्वतःच्या नेतृत्वात उभी करून यशस्वी केलेला कार्यकर्ता आहे.
महाराष्ट्रातला पहिला यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर, तिथल्या संचालक मंडळावर FIR दाखल झाले, राज्यात कुठेही झालेलं नाही अजूनपर्यंत असं. आणि मी स्वतःला भारताचा नागरिक समजतो, संविधानाला वंदन करतो. याचं कारण असं, 15 ऑगस्ट 47 पर्यंत हा देश 650 राजांचा होता. किती राजांचा होता? किती? 650 राजांचा हा देश होता. त्या प्रत्येक राज्याचं आपापल्या एरियामध्ये आपापले संस्थान, आपापला कायदा, आपापले नियम होते. बडोद्याचं संस्थान, कोल्हापूरचं संस्थान, हैदराबादचं संस्थान, काश्मीरचं संस्थान, ग्वाल्हेरचं संस्थान, अशी 650 संस्थान होती. आणि फार मोठ्या बरं झालं तुम्ही मुलांना चालला. तुम्हाला मगापासून मी तुमची गडबड बघत होतो, जानकर साहेबांच्या भाषणात सुद्धा तुम्ही गडबड. तर ही जी संस्थानं होती, ही संस्थानं भारत नावाच्या एका देशामध्ये, एका राष्ट्रामध्ये विलीन करून घ्यायला त्या वेळेच्या आपल्या देशाच्या कारभाऱ्यांना, म्हणजे पंडित नेहरू असतील, सरदार पटेल असतील, यांना फार प्रचंड प्रयत्न करावे लागलेले. त्याचे सहज आलेले नाहीत, सहज आलेले नाहीत. आणि मग ती सगळी संस्थानं एकत्र करून भारत नावाचं एक राष्ट्र आपण घोषित केलं. 26 जानेवारी 1950 ला भारत नावाचं एक राष्ट्र आपण घोषित केलं आणि जगाला सांगितलं, संविधानाच्या प्रिअम्बल मध्ये जे लिहिले की असा आम्ही भारत तयार करणार आहोत. हे संविधान आपण कोणाला अर्पण केले? स्वतःप्रत अर्पण केलेलं आहे. आपण हे लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचं अध्यक्षपद भूषवलं. पंडित नेहरू, सरदार पटेल, गांधीजी या अनेक महान लोकांच्या माध्यमातून, प्रयत्नातून, विचारातनं, स्वातंत्र्य लढ्यातल्या त्या घडामोडीतनं तो विचार पुढे आला आणि संविधानातली समता, बंधुता, सामाजिक न्याय ही मूल्य पुढे आली. हे का सांगितलं मी तुम्हाला? इथे आधी जे काही वक्तव्य आली त्याच्या अनुषंगाने मी बोललो. म्हणजे महिलांना स्वातंत्र्य दिलंय का? तर फक्त राज्यघटनेने दिलंय. आपल्या भारतातल्या कोणत्याही धर्माच्या धर्मग्रंथांनी महिलांना स्वातंत्र्य दिलेलं नाही. फक्त भारताचं संविधान हे महिलांना बरोबरीचं स्थान देतं, स्त्री पुरुष समानता. आणि आपल्या पक्षाचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो, त्या आदरणीय पवार साहेबांनी 54 वर्षापूर्वी एका मुलीवर आपलं कुटुंब नियोजन केलं. मुलीला वंशाचा दिवा मानलं. हे 54 वर्षापूर्वी सोपं नव्हतं मित्रांनो, सोपं नव्हतं. अजूनही लोक मुलगी झाली तर दुसरी बायको करतात तर म्हणतात, का केली दुसरी बायको? तर मुलगा व्हावा म्हणून. पहिल्या बायकोला नुसत्याच मुली होतात. स्वातंत्र्याचं लढाई याच्यासाठी सांगितली. मला जसं राजकारणातलं, समाजकारणातलं कळायला लागले, तेव्हापासून मी बघतोय इकडे मालकशाही आहे. मोहोळ तालुक्यात, अख्ख्या भारतात मी कुठं ऐकली नाही. सोलापूर जिल्ह्यात मालक हा शब्द ऐकायला मिळतो. मी इथं भाषणं केलेली बघ पूर्वी येऊन. आमच्या लहानपणी गावात यात्रेत तमाशा यायचा, आता जरा कमी झाले, पण पूर्वी तमाशा यायचा. मला चांगलं आठवतंय, तमाशातला एक डायलॉग असायचा. ते राजा असायचा, ते सोंगाडे असायचे, ते पाटील असायचा. तो म्हणायचा, ते गणप्या नावाचा हवालदार असतो ना, काय रे गणप्या, कसं मालक तुम्ही म्हणताल तसं. म्हणजे गणप्याला अक्कल आहे की नाही? गणप्याला मेंदूच नाही का? गणप्याला स्वतःची अक्कल नाही का? आमचे थोर विचारवंत आहे साळुंखे सर म्हणतात, आपल्या शरीरावर आपलंच डोकं, आपल्याच धडावर आपलाच मेंदू. हा मेंदू नावाचा जो काय आपल्याकडे अवयव आहे ना, तो विंचू, साप, प्राणी, हत्ती, चिमणी यांना नाही दिलेला बरं का. मच्छर बिच्छर यांना नाही. दुसरा 2 मेंदू फक्त माणसालाच आहेत. विचारशक्ती नावाची गोष्ट फक्त माणसाला दिलेली आहे. विंचू विचार करीत नाही, सापांची कधी बैठक होत नाही, बैल कधी विचार करीत नाही आज कोणाचं काम करायचं नाही करायचं. फक्त माणूस नावाचा प्राणी या पृथ्वी तलावर ज्याला विचारशक्ती दिलेली आहे, आणि जो स्वतःची विचारशक्ती वापरतो ना, तो मालकशाही झुगारून टाकतो, झुगारून टाकतो. आणि मग उमेश पाटलांचं तुम्ही नाव घ्यायला घाबरत होता. माझे मित्र आहेत जुने, एकेकाळी उमेश पाटलांनी कॉलेजमध्ये असताना माझी भाषणं पुढे बसून ऐकलेली आहेत.
आमच्या विजय कोणते साहेबांचे ते जावई आहेत. विनय कुमार पाटलांचे मला वाटतं पुतणे लागतात. हे मला भेटले एकदा, म्हणले अजितदादांनीच काय गद्दारी केली एका पुतण्याने. असं काय नाही, माझ्याही पुतण्याने नाही गद्दारी केली. यांचं दुखणं वेगळंच आहे. म्हणजे बरेच पुतणे असे गद्दारी करतात असं त्यांचा सांगण्याचा उद्देश होता. मुद्दा असा आहे, उमेश पाटलांना परवा मी ट्विट केलंय, फेसबुकवर पण टाकलंय. ती पोस्ट तुमच्याकडनं कोणी वाचली ऐकली का माहित नाही. एवढी आम्ही सुद्धा कुत्र्याचा उल्लेख केला कुणीतरी. परत मी मोठ्या कुत्रा शब्द तर महाराष्ट्रात जायला लागला. पहिला मालक गेलाय, आता कुत्र कुणी आणला? अजितदादांनी आणला. अर्धे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांचे हे मुख्य प्रवक्ते. डिबेटच्या चॅनलवर आम्ही अनेकदा एकच होतो एकत्र, सारखंच चॅनलला तुम्ही बघा काढून सगळं. तेव्हा हे सुप्रियाताईंच्यावर नाही तर तोंड सुख घ्यायचे, पवार साहेबांच्यावर सुद्धा तोंड सुख घ्यायचे. या उमेश पाटलांना माझा इथून सवाल आहे, उमेश पाटील आपण शिकलेले आहात, म्हणजे इतकं स्वाभिमान शून्य असू शकतं तुम्ही? आपल्या स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष आपल्याला कुत्र्याप्रमाणे उपमा देतो, तरी तुम्ही तिथे राहता आणि पुन्हा म्हणता मला नाही म्हणले. कमालच आहे. आणि मालकशाहीचं तर काय विचारायलाच का नको. इथलं सहकार कसं काय मोहोळ तालुक्यातलं सहकारी क्षेत्र वाटूनच ना? नक्की सांगा. आणि आता त्यांना सहकार परिषदेचे अध्यक्ष केले. आता महाराष्ट्रातल्या सहकाराचं कल्याणच होईल, चांगलं कल्याण होईल 2 महिन्यात. आता 8 दिवसांनी आचारसंहिताच लागेल. काय करणार आहे करून करून? पण आम्हीच दाखवलं, आम्ही शावर हे आता राहणार. आणि मालकशाहीचा मालक म्हणाला तुम्हाला, म्हणजे भारतात महाराष्ट्रात कुठंच नाही असं. तुम्ही कसं काय मालक म्हणू शकता? ते तुमच्या चुली पेटवतात का? तुमच्या खिशात पैसे ते देतात का? तुमच्या गाडीत पेट्रोल ते टाकतात का? मालक कोणाला म्हणतात? सालाचा गडी असतो तो सालगाडी त्याच्या मालकाला मालक म्हणतो. इथे देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष होत आली. मोहळला स्वातंत्र्य मिळाले का नाही? इथं 15 ऑगस्ट स्वतंत्र करायची एकदा. आणि आली संधी आता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने. आता जर का तुम्ही तुमचा पवार साहेबांच्या विचारांचा इथे उमेदवार निवडून आणला तर तुमची 15 ऑगस्ट झाली असं समजा. आणि तुमची 15 ऑगस्ट करून घ्यायची की नाही ते तुमच्या हातात आहे, हे कोणाच्या हातात नाही. पवार साहेबांनी ते ठरवलेलंच आहे. पवार साहेब पक्ष फुटला त्याच्या 3ऱ्या दिवशी कामाला लागलेत. आम्ही शिरोळ रोखला 4-5 मंडळी होतो, गप्पा मारत होतो. असा पक्ष फुटला तसा पक्ष फुटला, यांनी असं केलं तसं केलं. जितेंद्र आव्हाड साहेब, जयंत पाटील साहेब, आम्ही 4-5 जण साहेबांच्यावर गप्पा मारत होतो. गप्पा ऐकल्या थोड्या वेळ साहेबांनी. ऐकल्यावर साहेब म्हणले अरे किती दिवस तुम्ही चालू झाले? 2 दिवस झाला, आता उद्यापासून आपल्याला काय करायचं बोला चला. साहेब उद्यापासून कामाचा विचार करत होते. आम्हाला वाटलं साहेब नाराज झाले असतील, निराश झाले असतील की एवढं यांना 20-20 वर्ष मंत्री केलं, काही ना वाट्यावर बसवलं, काही ना कडावर बसवलं, काही ना खांद्यावर बसवलं आणि हे सगळे सोडून गेले. साहेब दुःखी झाले असेल असं वाटलं होतं. साहेब म्हणलं बरं झाले, आता मागच्या रांगेतल्यांना पुढे येतील आणि सगळ्यांना संधी मिळेल. आता सुद्धा इथे जानकर साहेबांनी सांगितलं की तुमच्यातच कुणीतरी नगरसेवक आहे, तुमच्यातच कुणीतरी पंचायत समितीचा सदस्य आहे, तुमच्यातच कुणीतरी झेडपी सदस्य आहे, तुमच्यातच कुणीतरी मार्केट कमिटीचा सदस्य आहे. तुमच्यातच लिडरशिप बनलेली आहे. सामान्य लोकांनी पुढे यायचे, जनतेच्या सेवेला वेळ देऊन काम करायचंय, लोकांचा विश्वास संपादन करायचाय, गटबाजीत अडकायचं नाही. आपला पक्ष शिस्तीला मानणारा पक्ष आहे. पवार साहेब एक सुसंस्कृत नेते म्हणून या महाराष्ट्रातलं आणि देशातलं एक मोठं नाव आहे. पवार साहेबांना साजेशा अशा भूमिका आपण घेतल्या पाहिजेत. आपण शिस्तभंग करताना, पक्षविरोधी भूमिका घेताना थोडा विचार करायला पाहिजे. आपण भांडण करतो, घरातल्या घरात भांड्याला भांडं लागतं, मग काय चावडी येऊन बोंबलतो का आपण? घरातल्या घरात नवरा बायकोचं भांडण होतच ना. मग काय घरातल्या घरातच काय असेल तर मिटवलं पाहिजे. किरकोळ विषय असतो तो, काय नाही. ताईंचा सुद्धा विषय अतिशय किरकोळ आहे. विनय पाटील तुम्ही त्या पत्रिकेत नाव टाकलं असतं नाही आलेच नसते म्हणायला काय. आता मी बोलतोय ना, हा परत शिस्तभंग आहे. त्यामध्ये डिस्टर्ब करणे म्हणजे शिस्तभंग.
सगळं मला कळलं. मी महाराष्ट्रात फिरतोय, रोज कार्यकर्त्यांच्यात आहे. मी कार्यकर्ता पुस्तक लिहिले, कार्यकर्त्याचं आचरण कसं असावं, पवार साहेबांच्या हस्ते प्रकाशन याचे झालेले. हे पुस्तक जो वाचेल ना त्याला पुन्हा सूचना द्यायचीच गरज पडणार नाही. सगळं याच्यामध्ये तुमचं प्रशिक्षण या पुस्तकात आहे. तुम्ही वागावं कसं, बोलावं कसं, पक्ष काय, धर्म काय, संघटना काय, दुसऱ्याचे पक्ष काय, RSS काय, हे सुद्धा याच्यात दिले. ज्यांच्या विरुद्ध लढतात त्यांची पण माहिती याच्यात दिलेली आहे. व्यक्तिमत्व काय, निवडणूक कशी लढायचे, सोशल मीडिया कसा वापरायचा, सगळ्या गोष्टी याच्यात दिल्या. शिर्डीच्या शिबिरात पक्षाने 2000 पुस्तकं घेऊन राज्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना वाटलेली आहे. इकडे सुद्धा इच्छुक उमेदवारांनी ना लोकांना पैसे वाटण्यापेक्षा पुस्तकं वाटा आणि तुमच्या विचाराचे कार्यकर्ते याच्यातून घडायला सुरुवात होईल. ज्याला आपण सेक्युलर विचार म्हणतो, पुरोगामी विचार म्हणतो, पवार साहेबांचा विचार म्हणतो. पवार साहेबांचा विचार म्हणजे काय नेमकं काय? शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणजे नेमकं काय? कशाला म्हणायचं शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार? पुस्तक म्हणतो आपण. पवार साहेबांच्या विचाराबरोबर आहे म्हणजे काय आहे नेमकं? हे आम्हाला क्लिअरिटी पाहिजे. पवार साहेब ही व्यक्ती नाही, पवार साहेब हा एक मोठा विचार आहे. त्या विचारासोबत आपण आहोत. पवार साहेब व्यक्ती नाहीत. पवार साहेबांना आता निवडणुकीला एवढं रोज 18 तास काम करायची काय गरज आहे? काय मिळवायचे पवार साहेबांना आता? पण या महाराष्ट्रातलं दुःख, या शेतकऱ्यांचं दुःख, या शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी, आमच्या आया बहिणींची असुरक्षितता, आमच्या आया बहिणीवर होणारे अत्याचार रोजचे, आमच्या बेरोजगारांना आज कामाला हाताला काम नाही, महागाई, हे सगळे प्रश्न या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा अवमान होत असताना, शिवशाहू फुले आंबेडकरांचा जाहीर अपमान होत असताना, संविधान धोक्यात असताना पवार साहेब पुरोगामी विचाराचे, सेक्युलर विचाराचे स्वस्त कसे बसतील? स्वस्त बसणार नाहीत. हा महाराष्ट्र आज अडचणीत आहे. पवार साहेब लढत राहतील. आपण लढायचं का नाही हा आपला प्रश्न आहे. आपण लढणार का? नक्की? कोण कोण लढायला तयार आहे? बळच हातवर करू नका, बळच हातवर करू नका. मला चेहरे लक्षात राहणार. मी पुन्हा प्रचाराला येणार आहे. आता त्यांनी हातवर केला, आता आपण कसा खाली ठेवावा? शेजारच्या निवड केलं एवढं वर करावं लागतं ना. आता जेवढे हातवर केले याच्यातले मी 50% दीर्जीला धरतो. चालेल का? चालेल म्हणता तुम्ही? सगळे करू. एवढे लोक असले तर मालकशाही उधळून टाकायला किती वेळ लागतो? देशाच्या स्वातंत्र्याला ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारे त्यावेळेस 30 कोटी लोकसंख्या होती. किती? आमच्या लहानपणी शाळेत काय घोषणा होती की 30 कोटी लोकांचा देश ना. स्वातंत्र्य झाला तेव्हा 33 कोटी लोक होती. या 33 कोटी पैकी ब्रिटिशांच्या बरोबर किंवा ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करणारे, लढणारे स्वातंत्र्यासाठी सगळे मिळून किती लोक असतील? 33 कोटी पैकी सगळे लढत होते का? असून किती असणार? माहिती असलेले, माहित नसलेले, फासावर गेलेले, अटक झालेले, गांधीजींच्या सभेला गेलेले, सगळे मिळून असून किती असतील? 10-5 लाखाच्या पुढे नव्हता आकडा तो मोठा. फार तर 50 लाख धरू आपण, 1 कोटी धरू. 33 कोटी पैकी 1 कोटी लोक लढत होती या देशातली आणि 32 कोटी काय करत होती? मी महाराष्ट्रात फिरताना एक डायलॉग सारखा ऐकतो. लोक आपलं म्हणतात, अहो आमचं गाव नाही, लई बेकार गाव. आमच्या गावा इतकं बेकार गाव कुठंच नाही. मग कुणाच्या गावात जाऊन विचारा, हे असंच बरं का? ज्यांना आदर्श गाव म्हटलं त्यांच्या गावात जाऊन सुद्धा विचारा बरं का, ते सुद्धा म्हणतात आमच्या गावात इतकं बेकार गाव कोणतंच नाही. मग त्याला मग आपण खाली बसून शांतपणे विचारू, बरं बाबा तुझं गाव लय बेकार आहे ना, तुझ्या गावात मग बेकार लोकांची आपण संख्या काढू. बेकार, बदमाश, गुंड, अपप्रवृत्तीचे लोक अशी यादी काढू. समजा 5000 लोकसंख्येचं गाव आहे. 5000 लोकसंख्येच्या गावात बेकार लोक, बदमाश लोक असून किती असतील? लोक किती असतील? 5000 लोकसंख्येच्या गावात बदमाश लोक 100, 200, 500. मी होतं 5,500 लोक जरी बेकार आली, 4,500 करतात काय? ज्या वेळेस सज्जन व्यक्ती निष्क्रिय असतो ना, सज्जन व्यक्ती, तेव्हा दुर्जनांचा भाव तो लक्षात ठेवा. सज्जन निष्क्रिय असतो म्हणून दुर्जन पळत असतो, म्हणून दुर्जनाचा बोलवाला असतो. दुर्जन काहीच नसतो, फक्त तो बोलवाला करत असतो, फटाके लावतो, फ्लेक्स लावतो. सज्जन निष्क्रिय असतो आणि स्वतःला सर्टिफिकेट द्यायची आपल्याकडे फार सवय समाजात आपल्या. मी फार सज्जन आहे, मी फार सत्यवादी आहे, जणू काय बाकी सगळ्याला वाढच.
म्हणतात ना लोक, प्रत्येकाला असं वाटतं मी फक्त चांगला आहे, बाकीचे लोक लय बेकार आहेत. तर असं काही नसतं. आपण फक्त स्वतःला सर्टिफिकेट द्यायची सवय लावून घेतलेली असते. आणि कार्यकर्ता जो असतो, कोणाला युवक म्हणतात, इथं पवार साहेबांच्या वयावर चर्चा झाली. युवकाची व्याख्या काय आहे? कोणाला युवक म्हणतात? मला रोज 22-25 वर्षाचे म्हातारे भेटतात, रोज भेटतात. आता इथं सुद्धा 2-4 भेटले मगाची. 22-25 वर्षाचे म्हातारे, वय 22 आहे पण म्हातारा आहे तो. जो स्वतःची स्वप्न स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालतो, जो सकारात्मक विचार करतो, जो मानापमानाची पर्वा करत नाही, जो संघर्षाला सदैव तयार असतो, जो लोकोपयोगी पडू शकतो, जो सदैव सकारात्मक विचार करून लढायला तयार असतो, त्याला युवक म्हणतात. वय त्याचं काही का असेना. इथं टोपीवाले बसलेले जे 50च्या पुढचे 60च्या पुढचे काही 10-12 लोक दिसतात, हे माझ्या दृष्टीने युवक आहेत. इथे येऊन तुम्ही भाषण केलं, तुमचं वय महत्वाचं नाही, मला तुम्ही 25 वर्षाचे वाटता. अन्याय सहन करत नाही तरुण माणूस. भगतसिंग किती वर्ष फासावर गेले? आज भगतसिंगांचा जन्मदिन आहे ना, किती वर्ष फासाला गेले? हा, ते तरी माहिती की नाही? भगतसिंग फासावर किती वर्ष गेले? ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी किती वर्ष घेतली? छत्रपती संभाजीराजांनी बुद्धभूषण ग्रंथ किती वय असताना लिहिला? स्वामी विवेकानंदांचं वय किती होतं शिकागो परिषदेत गेले तेव्हा? आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वय किती होतं तुकाराम गाथा लिहिली तेव्हा? आमच्या छत्रपती शिवाजी राजांचं जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा वय किती होतं? अहिल्याबाई होळकर वय किती होतं जेव्हा त्यांच्यावर जबाबदारी आली? सगळे महापुरुष घ्या, सगळे महान व्यक्ती घ्या तुम्ही, तारुण्यातच त्यांनी सगळं काम सुरू केलेले. आपल्याकडे तरुण वयामध्ये आम्ही काय करतो हा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कशासाठी, एवढा एक टॉपिक सांगतो आणि मी थांबेल. का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार? तर पवार साहेबांनी भारताच्या संविधानाबरोबर, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर, गांधी पंडित नेहरूंच्या विचारांबरोबर आयुष्यभर त्या ठिकाणी निष्ठा ठेवलेली आहे. आणि त्या निष्ठेतनं ते काम करतायत गेली 60 वर्ष. अनेक आमिष आली, अनेक त्रास झाला, अनेक संघर्ष झाले. 60 वर्ष 30 वर्ष त्यांची विरोधी पक्षात गेलेली आहेत. पण आज पवार साहेब, कुणाचं काही दुखलं तरी त्यांना पवार साहेब लागतात. आरक्षणवाल्यांना पवार साहेब लागतात, शेतकऱ्यांना पवार साहेब लागतात, एसटी कामगारांना पवार साहेब लागतात, सरकारी कर्मचाऱ्यांना प्रश्न आणला तर पवार साहेब लागतात, अंगणवाडी सेविकांचा मोर्चा निघाला त्यांना पवार साहेब लागतात. देशाचा काही आपत्कालीन प्रसंग आला, लातूर किल्लारी सारखा भूकंप आला, पवार साहेब लागतात. महिलांचे प्रश्न आले, पवार साहेब लागतात. कुठलाही प्रश्न हो, पवार साहेब सत्तेत असो वा नसो, पवार साहेब लोकांना हवे असतात. का माहित नाही, कारण महाराष्ट्रामध्ये एक पालक म्हणून पवार साहेब काम करतात. पालक, मालक नाहीत, पालक. आणि पालकत्वाची जबाबदारी जे कोणी इथे एकत्र कुटुंबाचे असतील ना, त्यांना कळतं पालक म्हणजे काय असतो. ज्याची जॉईंट फॅमिली ना, 2-4 भावांचं कुटुंब एकत्र आहे, त्याचा कुटुंब प्रमुख असतो, त्याला कळतं हो आपण सगळी शेतकरी कुटुंबातले आहोत, माझं कुटुंब जॉईंट फॅमिली आहे. लक्षात ठेवा, मी उगाच दोष देत नाही तुम्हाला. काय एकत्र कुटुंबामध्ये पालक ज्या पद्धतीने वागतो, कुणी कसेही असो कुटुंबातले, पण पालक त्यांना सांभाळून घेतो. खिशात पैसे असो नसो, तो किराणा 8 दिवसांनी संपल्यानंतर तिथं कसा तरी तो आणत असतो. घरात कुणाचं लग्न आलं तर तो विचार करत नाही काय होईल, पण ते लग्न पार पाडत असतो. शिक्षणाचे प्रश्न तिथे पार पाडत असतो. तशा पद्धतीनं हे पवार साहेब महाराष्ट्रासाठी सह्याद्री बनून राहिलेले आहेत. आणि या महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्ली पुढे कधी झुकला नाही. म्हणून पवार साहेबांच्या बरोबर राहायचंय. ही छत्रपती शिवाजी राजांच्या काळापासून आपल्याला शिकवण आहे, दिल्ली पुढे कधी झुकायचं नाही. हे अजितदादा मित्रमंडळ, ज्याला गुलाबी गँग सध्या म्हणतात, हे दिल्ली पुढे झुकलेली माणसं आहेत. झुकलेली माणसं काय करणार नाही आता, बरं का. आणि आता अजितदादांना स्वतःचं डोकं चालवायची गरज नाही राहिली. त्यांनी 200 कोटीची एक एजन्सी नेमली, सल्लागार एजन्सी, त्याला PR एजन्सी म्हणतात, दिल्लीची आहे. आता ते सांगतील तसे कपडे घालायचे,
ते सांगतील तसे त्यांच्या गाड्यांचे कलर सुद्धा गुलाबी पिंक कलर केला बरं का आता. गुलाबी गँग अक्षरशः सगळी गुलाबी गँग. हे आता स्वतःचं डोकं चालू शकत नाही. या देशाचे पंतप्रधान रोज खोटे बोलतात. हा 75 वर्षातला पहिला पंतप्रधान आहे. माझं त्यांचं काय वाकडं नाही बरं का, पण मी भारताचा नागरिक आहे. नागरिक म्हणून माझ्या देशाचा पंतप्रधान जर मला खोटं बोलत असेल रोज, तर नागरिक म्हणून मी या देशाचा मालक आहे. भारताचा नागरिक हा या देशाचा मालक आहे. तुमच्या करातनं, तुमच्या जीएसटीतनं, तुमच्या टॅक्स मधून जो पैसा गोळा होतो दिल्लीच्या आणि मुंबईच्या तिजोरीमध्ये, त्या तिजोरीची राखण करायला, त्या पैशाची विल्हेवाट लावायला आपण तिथे कारभारी नेमलेले आहेत. आणि अजित दादा म्हणतात मी याला एवढे कोटी दिले तेवढ्यात कोटी दिले. दादा ते तुमचे घरचे पैसे नाही आहेत. आणि डीपीडीसीचे पैसे वाटणं म्हणजे नेतृत्व करणे असं नाही. ते कोणी पैसे वाटू शकते, त्याला काय. 5वीतल्या पोराला सांगितलं कलेक्टर ऑफिसला बसवलं वाट पैसे गावागावला, ते वाटायचं नाही का. आणि माझा चुलता जर एवढा मोठा असता मी गळ्यात फोटो लावून फिरलो असतो. आणि आता नगरीची सुरुवात आहे. माझं चुकलं. आता मी सुनेत्रा वहिनीला सुप्रियातांच्या विरोधात उभं नव्हतं करायला पाहिजे. मी काल काय म्हणले, पवार साहेबांच्या मी डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही. हे मगरीची आसुर आहेत बरं का. सहानुभूती मिळवण्याचा प्रकार येतात. बारामतीत त्यांना निवडणूक जड हे लक्षात ठेवा. बारामतीत त्यांना निवडणूक सोपी नाही, म्हणून त्यांनी मध्ये टिचकी मारून बघितली मी आता उभाच राहत नाही लोकांची सहानुभूती मिळवायला. आणि आता पवार साहेबांच्या बाजूने आता बोलायचं चाललंय रोज दणका. रोज माफी मागतात. सावरकरांनी एवढे माफी नसतील मागितले, एवढे माफी मागायला लागल्या. पण ही माफी मागून प्रश्न सुटत नाही ना. गद्दारीगिरी ही महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी बघितलंय. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असो, पवार साहेबांचा पक्ष असो, या दिल्लीश्वरांनी हा महाराष्ट्र आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्र धर्म नाचवण्याचं काम केलंय, पायदळी तोडवण्याचं काम केलंय. मोहोळच्या जनतेने आता हे स्वाभिमान विसरलं नाही पाहिजे. उमेदवार जरी 20 इच्छुक असले, पवार साहेब देतील तो उमेदवार, त्याच्या बरोबर आपण राहायचंय. कोण उमेदवार आहे बघायचं नाही, परंतु पवार साहेब उभे आहेत हे डोळ्यापुढे ठेवायचं. आणि त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मोहोळचा स्वातंत्र्य दिन साजरा करायला इथे पवार साहेबांना बोलवायचे. स्वातंत्र्य दिन काकासाहेब, मोहोळचा स्वातंत्र्य दिनाचा घोषणाच करून टाका. मोहोळला स्वातंत्र्य मिळवायचे म्हणून. त्या मालकशाहीच्या मगर मिठीतलं सुटायचंय आता. राजेशाहीचा मागाशी मी जो उल्लेख केला ना, राजेशाहीमध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर राजाचा पोरगा राजा व्हायचा. तो कसा का असाना, तो एवढा का असाना, त्याला काय मतदान होत नव्हतं. राजपुत्र राजाचा पोरगा राजा. स्वातंत्र्यानंतर घटना आल्यानंतर बाबासाहेबांची, त्याच्यानंतर आता असं नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आता लोकशाही आहे, मालकशाही नाही, हुकुमशाही नाही. लोक ठरवतील आमचा प्रतिनिधी कोण, आमचा नेता कोण. आणि तो नाही आवडला तर 5 वर्षांनी खाली पुन्हा घ्यायचा अधिकार आहे. राजेशाहीत तसं नव्हतं. जसं तुमच्या मोहोळमध्ये मालकशाहीमध्ये तसं नाहीये. मालकशाहीमध्ये परंपरेने चालूच राहणार. मोगलशाही, मालकशाहीमध्ये मोगलशाहीचाच प्रकार ना तो. इथलं तहसील कार्याची काहीतरी गडबड केली म्हणले, तहसील कार्यालय भरतीच नेलं म्हणजे स्वतःच्या दारापुढं. म्हणजे तहसीलदार कधी वाड्या बोलवायचा आणि मालक न दिल तसं हा तहसीलदार बोलणार. ती निजामशाही झाली. म्हणजे मग पुन्हा गणपतीची गोष्ट आली, पुन्हा मालक म्हणतील तसं. काय रे गणपती कसं मालक म्हणताल तसं, गणपतीला अक्कलच नाही. असे गणपती तुमच्या गावात किती आहेत शोधा. अशा सगळ्या गणपतींची यादी करा आणि सोशल मीडियात व्हायरल करा. आमच्या गावातला हा गणप्या ज्याला स्वतःचा मेंदू नाही. सगळ्या प्राण्यांना मेंदू आहे. माणसाला 2 मेंदू आहेत, लहान मेंदू मोठा मेंदू. पण आमच्या गावातल्या गणप्याला मेंदू नाही, त्याच्या धडाव त्याचं डोकं नाही. त्या गणप्यांचं ऐकून कोणी मतदान करू नका. असे गणपे मोहोळ तालुक्यात 100 तरी असतीलच. मी आपलं ठोकताळ 100 म्हणलो. मोठे गणपे बारके गणपे. अजित दादांनी महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी जसे कार्यकर्ते निर्माण केले ना, पवार साहेबांनी महाराष्ट्रात कार्यकर्ते निर्माण. काकासाहेब या वेळात का पवार साहेबांच्या बरोबर राहतात.
अशी हजारो माणसं महाराष्ट्रात आहेत की पवार साहेबांच्यावर यश काँग्रेस पासून मी आता महाराष्ट्राचा दौरा करून आलो, 34 जिल्ह्यात फिरून आलो. अनेक लोक भेटायची म्हणायची आम्ही पवार साहेबांच्यावर यश काँग्रेस पासून आहे, पुनर् आघाडी पासून आहे, वय 70 आहे, 72 आहे, 75 आहे, 74 आहे. पण पवार साहेबांना सोडत नाहीत. पवार साहेबांनी कार्यकर्ते निर्माण केले. अजित दादांनी या महाराष्ट्रांनी काय केलं माहितीये का? हे मुकदम आहेत, यांनी मुकदम तयार केले. आपापल्या परिसरामध्ये मुकदम म्हणजे काय माहितीये का? मुकादम म्हणजे वरच्याला मुकान खायचा दम. आता गाव तालुक्यातले मुकदम एकच झाला. वरच्याला मुका खालच्याला दम, त्याला मुकदम म्हणतात. पूर्वी रोजगार हमीच्या कामावर मुकदम असायचे, ऊस तोडीला मुकदम असतात. ते मुकदम म्हणजे वरच्याला मुकान खालच्याला दम, लक्षात ठेवा. आणि हे मुकदम वळण राहणार, यांचं ऐकू नका. यांना फक्त तिकडून पेट्रोल मिळणार आहे, तिकडून नोटा मिळणार आहेत, आणि यांना काही घेणं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, यांना काही घेणं नाही महात्मा फुल्यांचं, यांना काही घेणं नाही शिवाजी महाराजांचं. हे फक्त खिशात काय आले, खायला मिळणं, जेवायला मिळणं, अजून दुसरं काय मिळणं की चालले तिकडं. हे मुकादम आणि गणपे मोहोळ तालुक्यातून आता बाहेर काढायचे. तुमच्यासारख्या स्वाभिमानी लोकांनी आता पुढे यायचंय. तुमच्या गावची जबाबदारी कोणी घ्यायची? आपल्या महाविकास आघाडीतनं ही जागा आपल्या पक्षाला सुटेल अशी अपेक्षा आहे. तो अंतिम निर्णय पक्ष करेल, पण पक्षाचा एक अधिकृत प्रवक्ता नात्याने ही जागा आपल्या पक्षाला मिळावी अशी अपेक्षा आहे. इथे पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि या पक्षाला आपल्या जागा मिळेल. कुणी जो उमेदवार आपला पक्ष नेतृत्व देईल तो उमेदवार आता कुणी असेल, पण आजपासून तुम्ही सगळ्यांनी कामाला लागायचे. आजपासून तुमच्या गावची मतदार यादी बघा, मतदार यादीत बोगस नावं आहेत का बघा, मतदार यादीमध्ये मयत किती आहेत बघा, मतदार यादीचा अभ्यास करा, मतदार यादीचं वाचन करा. तालुका अध्यक्षांना आणि सगळ्या इच्छुक उमेदवारांना मी सांगेल की सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगेल मतदार यादी आता लोकांना कसं देता येतील बघा. जुन्या असल्या लोकसभेच्या